सुरुवात करणार आहोत हिमाचल मधल्या बातमीनं, कारण हिमाचल प्रदेशातील मंडीत मुसळधार पाऊस सुरू आहे। पंचवक्र महादेव मंदिर पाण्याखाली गेलंय, तर व्यास नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे। व्यास नदीचं उग्र रूप समोर आलेलं असून पांडोह धरणाचे 3 दरवाजे उघडलेले आहेत आणि आपण ही दृश्य पाहतोय। हिमाचल मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी पावसाचा जोर अधिकच वाढलेला आहे, तर पंचवक्र महादेव मंदिर जे आहे ते देखील पाण्याखाली गेलंय आणि व्यास नदी धोक्याच्या पातळीवर असून व्यास नदीचं हे उग्र रूप समोर आलेलं आहे। पांडोह धरणाचे देखील 3 दरवाजे उघडलेले आहेत। आणि आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हिमाचल मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, या ठिकाणी अनेक ठिकाणचा संपर्क तुटल्याची सुद्धा माहिती समोर येते। बरोबर आहे म्हणाली। हिमाचल प्रदेश असो किंवा मग उत्तराखंड असो, यासारख्या देशातील 16 राज्यांमध्ये पावसाचा जोर हा अति याच्या धोकादायक पातळीवरती आहे। आणि जर बघितलं तर दिल्ली असो या सगळ्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। यावेळेला जर बघितलं तर हिमाचल प्रदेशमध्ये जर बघितलं तर व्यास नदी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे पंचक्रोशातील तिथलं मंदिर जे आहे ते मंदिर त्यावरती धोका निर्माण झाला आहे। सोबतच जर बघितलं आपण तर याशिवायही अनेक ठिकाणी पावसामुळे सर्वसामान्यांचं जीवन हे अडचणीत आलेलं आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की अनेक घटना ज्या आहेत त्या ह्या सर्वसामान्यांना धोक्यामध्ये आणणाऱ्या असल्याची माहिती पुढे आली आहे। म्हणाली निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। तर देशातच पावसाचा आपण हाहाकार पाहतोय। उत्तरेपासून अगदी दक्षिणेपर्यंत सगळीकडेच पावसानं धुमाकूळ घातलाय। हिमाचल प्रदेशमध्ये पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसानं पर्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेली इमारत जी आहे ती अगदी पत्त्यासारखी कोसळताना दिसतेय। कोसळलेली इमारत 3 मजली होती। मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळलेली आहे। तर अनेक ठिकाणी लोकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे। अजूनही पावसाचा जोर ओसरला नसल्याची माहिती समोर येते। शिमल्यात देखील मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी डोंगराचा काही भाग खचल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे आता वाहतुकीला मोठा या ठिकाणी फटका बसलाय। काही ठिकाणी वाहतूक बंद असल्याची माहिती मिळते। दरम्यान बचाव कार्य सुरू आहे। उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी रात्री ढगफुटी झाल्याचं वृत्त समोर आलंय। यामध्ये बरेचसे भाविक अडकलेत आणि त्यांची सुटका देखील करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय। तर या ढगफुटीमुळे मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। केदारनाथ धामजवळ ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला भीषण पूर आलाय। तर केदारधाम ते गौरीकुंडपर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं। मुसळधार पावसामुळे डेहराडूनच्या काही भागामध्ये पुरासारखी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे। आणि आता केदारनाथहून ब्रेकिंग बातमी येते। केदारनाथमध्ये ढगफुटीची घटना घडल्याचं कळतंय, तर SDRF कडून शेकडो यात्रेकरूंची सुटका करण्यात येते। ढगफुटीमुळे अनेक भाविक या ठिकाणी अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला देखील भीषण पूर आलेला आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे, बचाव कार्य केलं जातंय। नागरिक सुद्धा या ठिकाणी भयभीत झालेले आहेत। SDRF कडून शेकडो यात्रेकरूंची सुटका करण्याचे प्रयत्न या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहेत। तर नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा स्थलांतरित करण्याचं या ठिकाणी प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। मात्र केदारनाथला देशातून नाही तर जगभरातून भाविक येत असतात आणि हे भाविक जे आहेत ते ढगफुटीमुळे या ठिकाणी अडकल्याची भीती आता व्यक्त होतीये। तर केदारनाथमध्ये ढगफुटीची घटना घडल्यामुळे SDRF कडून शेकडो यात्रेकरूंची सुटका केली जाते। युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला देखील भीषण पूर आलेला आहे। तर प्रत्येक जण हर हर महादेव म्हणत
आपला जीव कसा वाचेल यासाठी प्रत्येक जण खरं तर प्रयत्नात आहे। रेस्क्यू टीमकडनं या सगळ्यांची सुटका करण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। आणि दुसरीकडे एक सगळ्यात मोठी देशात घटना घडली ती म्हणजे वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 246 जणांचा मृत्यू झालाय। केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले तर वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 246 लोकांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झालेले आहेत। तसंच अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। चुरलमला, आटामल्ला, नुलपुझा, मुंडकाई या गावांना सगळ्यात जास्त फटका बसलाय। ही गावं जवळपास भुईसपाट झालेली आहेत। लष्करानं रात्री उशिरापर्यंत 1000हून अधिक लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेलं आहे। तर चारुलमाला गावात अनेक जण झोपेतच होते आणि झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली हे सगळे जण गाडले गेलेले आहेत। तर मलबा देखील हटवताना या ठिकाणी अनेक अडथळे येत आहेत कारण पावसाचा जोर ओसरलेला नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे पळण्याची संधी मिळाली नाही आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे। तर भूस्खलनाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50,000ची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडनं करण्यात आली आणि दरम्यान आज प्रियांका वाड्रा आणि राहुल गांधी वायनाडमधील घटनास्थळी जाऊन पाहणी देखील करणार आहेत। आणि आता बातमी दिल्लीला सध्या मुसळधार पावसानं झोडपून काढले। अशातच दिल्लीतील नव्या संसद भवनात गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काँग्रेसनं संसदेतील गळतीचा व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे। दरम्यान आत्ताच बांधलेल्या नव्या संसद भवनामध्ये पावसामुळे गळती कशी काय लागली आणि या घटनेच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमा अशी मागणी काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी केली आहे। दरम्यान आता यावरून राजकारण देखील चांगलंच तापलंय।